विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 8वा चंद्रयान-3 यामधील प्रश्न क्रमांक 15 पासून ते 21चा अभ्यास करणार आहोत. यात आपण भाषा सज्जतेमध्ये विरामचिन्हांची समज पुन्हा मिळवणार आहोत. इयत्ता 4थी आणि 5वीत आपण विरामचिन्हांची थोडक्यात समज मिळवली होती. तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. खालील संवाद वाचा आणि आनंद घ्या. चेतना म्हणाली, आजी, सुईदोरा कुठे आहे? आजी म्हणते, का ग बाळा? चेतना म्हणाली, जरा तोंड शिवून बस की थोडा वेळ. संवाद दुसरा. पिंटू म्हणतो, डॉक्टर काका लवकर चला ना आमच्या घरी. डॉक्टर म्हणाले, का रे बाबा? पिंटू म्हणाला, आमच्या दादा म्हणाला की त्याच्या मित्राने मुंगीला चावले. वरील संवाद वाचताना गंमत वाटली असेल. त्यात प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, डबल अवतरण चिन्ह अशी चिन्हे आहेत. त्यामुळे वाचताना त्या भावप्रमाणे वाचन होते. म्हणजेच प्रश्नवाक्य, आश्चर्य व सूचना हे समजता येते. ही सर्व आहेत विरामचिन्हे. आपल्या लेखनात जर नसतील तर वाक्य कोठे संपले, कोठे सुरू आहे, ते कसे उच्चारायचे हे मुळीच समजणार नाही. वरील संवादात काही चिन्हांमुळे आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते. त्यामुळे बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भावही समजतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 16 अभ्यासू. वाचा आणि विरामचिन्ह ओळखा. पहिले, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. यात शेवटी, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेले आहे. त्या चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. वाक्य दुसरे, तेथे कोणी गेलं आहे का? येथे हे वाक्य वाचून प्रश्नाचा भाव निर्माण झाला, म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ठेवण्यात येते. तिसरं, वा, किती छान, मी येथे उंच उड्या मारू शकते. पहा विद्यार्थी मित्रांनो, यात 2 उद्गारवाचक चिन्हे आलेली आहेत. म्हणजे या वाक्यात उद्गारवाचक चिन्हे आणि विरामचिन्हे अशी एकूण 3 चिन्हे वापरण्यात आलेली आहे. हे वाक्य आपण वाचले, त्यावरून आपल्याला आश्चर्य म्हणजे आपल्या तोंडातून उद्गार निघाले, म्हणून येथे उद्गार चिन्हांचा वापर केला गेला. वाक्य क्रमांक 4, चंद्रावर जमीन आहे पण तेथे झाडे नाहीत. पहा मित्रांनो, चंद्रावर जमीन आहे यानंतर अर्धविराम देण्यात आलेला आहे. वाक्य 5, तनू, दीपा, शालू आणि मधू इकडे ये. पहा मित्रांनो, या वाक्यात तनू, दीपा आणि शालू हे एकाच जातीची व्यक्तींची नावे आहेत. असे वेगवेगळ्या व्यक्तींना दाखविण्यासाठी प्रत्येक नावाच्या नंतर आपल्याला स्वल्पविराम देण्यात आलेला आहे आणि शेवटी पूर्णविराम हा देण्यात आलेला आहे. वाक्य क्रमांक 6, तो म्हणाला मी येईल. पहा मित्रांनो, म्हणाला या शब्दानंतर स्वल्पविराम व त्यानंतर जे वाक्य संवाद झाले म्हणजे संवाद रूपाने सांगितले गेले तर त्या वाक्याला डबल अवतरण चिन्ह हे देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या चिन्हांवरून आपल्याला वाक्यातील भाव हा नक्कीच समजतो. आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 17 अभ्यासणार आहोत. पाठात वरीलप्रमाणे चिन्ह असलेली 5 वाक्ये शोधून वहीत लिहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाक्य लिहिली असेल. चला आता आपण विरामचिन्हांचा पुन्हा थोडक्यात अभ्यास करू. कोणते चिन्ह कोणत्या वेळी लावावे त्याविषयीचा आपण अभ्यास करू. पूर्णविराम. पहा विद्यार्थी मित्रांनो, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले असे दाखविण्यासाठी आपल्याला पूर्णविराम चिन्हाची जरूर असते. दुसरे, अर्धविराम. 2 छोटी वाक्य उभयान्वयी यांना जोडलेली असतात, त्यावेळेस अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो. स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लगोपाठ आल्या असल्यास स्वल्पविराम चिन्हाचा वापर केला जातो. प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थ वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. उद्गारचिन्ह. उत्कंठा, भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या शेवटी हे चिन्ह वापरण्यात येते. डबल अवतरण चिन्ह म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्ह.
बोलणाऱ्याचे तोंडाचे शब्द दाखविण्याकरिता या चिन्हाचा वापर करण्यात येतो. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल अथवा मुख्य गोष्ट सूचित करायची असेल त्यावेळी त्या शब्दाच्या दोन्ही बाजूला एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. संयोग चिन्ह एखादा शब्द अपूर्ण राहिल्यास तसेच दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण चिन्हांची समज तर मिळवली. यावरून आपण खाली देण्यात आलेल्या वाक्यांना चिन्हे लावू आणि तपासू की आपण लावलेली चिन्ह ही बरोबर आहेत का. प्रश्न क्रमांक 18. योग्य विराम चिन्हांचा उपयोग करा. वाक्य क्रमांक 1. जगदीश इकडे ये. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यात कोणते चिन्ह येईल? वाक्य क्रमांक 2. शाबाश, तू खूप चांगले काम केलेस. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातून कोणता भाव आला आणि कोणते चिन्ह इथं वापरावे लागेल? वाक्य 3. हेमंत, तू खूप धावला पण त्याला गाडी मिळाली नाही. सांगा विद्यार्थी मित्रांनो. वाक्य क्रमांक 4. तुम्ही कोठून आलात? चला, या वाक्यातून कुठला भाव निघाला प्रश्नाचा? तर या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावावे लागेल. वाक्य 5. हुशार, जिद्दी, चिकाटी व मेहनती विद्यार्थी यशस्वी होतात. विद्यार्थी मित्रांनो, चला सांगा पाहू या वाक्यात कोणते चिन्ह येईल? बरोबर, हुशार नंतर स्वल्पविराम, जिद्दीनंतर स्वल्पविराम, त्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल. काही वेळा विरामचिन्हांचा उपयोग करताना विविध मनातील भाव निर्माण होतात. ते ओळखता येणे, जसे की आनंद, प्रशंसा, दुःख, चिंता, आश्चर्य, करुणा, दया आणि क्रोध असे भाव वाक्यात दिसून येतात. म्हणून यावरून सुद्धा आपण चिन्ह लावू शकतो. प्रश्न क्रमांक 19. खालील वाक्याचा भाव ओळखा आणि लिहा. चला विद्यार्थी मित्रांनो, वाक्य क्रमांक 1. अबब, केवढी भव्य इमारत ही. चला, या वाक्यात कुठला भाव येईल बरं? तर आश्चर्याचा भाव या वाक्यात येईल. वाक्य क्रमांक 2. वाह, काय सुंदर देखावा आहे. या वाक्यात कुठला भाव येईल विद्यार्थी मित्रांनो? तर प्रशंसेचा भाव येईल. वाक्य क्रमांक 3. छान, आपल्या संघाचे नाव राखलेस तू. तर या वाक्यात कुठला भाव येईल? तर आनंदाचा भाव येईल. वाक्य क्रमांक 4. छे, त्याने मुळीच अभ्यास केला नाही. चला, या वाक्यात कुठला भाव येईल विद्यार्थी मित्रांनो? तर क्रोध किंवा विरोधाभास. पुढे वाक्य क्रमांक 5. अरे रे, तो नापास झाला. या वाक्यात निराशाचा भाव निर्माण होईल. वाक्य क्रमांक 6. काय मज्जा आली सहलीत. या वाक्यात कुठला भाव येईल? तर ह्या वाक्यात आनंदाचा भाव येईल. याप्रमाणे आपण जर वाक्य वाचली तर त्यातून त्या वाक्यात कुठला भाव येईल हे आपल्याला समजले. चला विद्यार्थी मित्रांनो, आपले मनोभावाप्रमाणे आपण वाक्य बनवू. प्रश्न 20 आपण सोडवू. प्रश्न क्रमांक 20. खालील दिलेल्या मनोभावांप्रमाणे वाक्य लिहा. जसे की उदाहरण देण्यात आलेले आहे. आश्चर्य, आश्चर्याचा भाव दर्शवणारे वाक्य आपल्याला बनवायची आहेत. जसे की बाप रे, एवढा मोठा साप. या पद्धतीने. तर आपल्याला पुढे भाव देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला आवडणारे वाक्य लिहा. प्रश्न क्रमांक 21. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, चला खालील उतारा तुम्ही तुमच्या रीतीने वाचा. अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण व्याकरणातील एक भाग म्हणजे विरामचिन्हांची समज याची समज आपण मिळवली.